माझे नाव सुरेखा आहे. माझं वय 42 आहे. मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्या गोष्टीमुळे माझ्या काम भावना तृप्त करण्यास मला एक मुलगा मिळाला, आणि ते पण मला हवे तेव्हा. तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होते. मी दिसायला खूप चांगली होते. उंच, गोरीपान, नारकी डोळी, नेटस शिडशिडीत पण शिस्तबद्ध बांधा, भरदार आणि उंचीला साजेशी असलेला हसरा चेहरा. यामुळे मी खूप जणांच्या मनात होते. माझ्या दिसण्यानेच मला त्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. तशी मी काही फार हुशार वगैरे नव्हते. मी सेक्रेटरी होते, त्यामुळे मी सतत बॉसच्या जवळ असे. त्यामुळे मला सगळेच कर्मचारी तसे घाबरून असत. त्यामुळे मी नेहमी हवेतच असे. माझ्या बॉसचा मुलगा पण त्याच कंपनीमध्ये नुकताच रुजू झाला होता. त्याचे नाव अरुण होते. त्याने माझ्याबद्दल खूप ऐकले होते त्याच्या वडिलांकडून. त्यामुळे त्याला पण माझ्या सारखीच एक सेक्रेटरी पाहिजे होते. पण काही केल्या कोणी मुलगी मिळत नव्हती. त्यामुळे शेवटी नाईलाजाने त्याने एका मुलाला ठेवायचा निर्णय घेतला. त्या दिवशी त्या नवीन मुलाचा पहिलाच दिवस होता. सुरेश त्याचे नाव. त्याला पहिल्यांदा बघताच मी घायाळच झाले. उंच, सावळ्या रंगाचा पण राकट तब्येतीचा सुरेश दिसायला सावळा असला तरी त्याच्या आणि तब्येतीमुळे बघताच क्षणी समोरच्याच्या मनात घर करायचा. त्याची ही पहिलीच नोकरी होती, आणि त्यातच तो कुठल्या तरी छोट्या शहरातून आला होता असल्याने त्याला आमच्या मोठ्या शहरातील काहीच गोष्टी माहीत नव्हत्या. त्याची नोकरी तर चालू झाली, पण त्याला काही केल्या काम नीट जमत नव्हते. सतत तो बॉसचा ओरडा खात असे. ते बघून मलाच कसे तर वाटे. त्यामुळे मी दुपारी कोणी नाही हे बघून त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, सुरेश, माझे नाव सुरेखा आहे. मी मोठ्या बॉसची सेक्रेटरी आहे. हो, मला माहित आहे. तुमच्याबद्दल खूप ऐकतो मी सतत बॉस कडून, तो म्हणाला. त्यावर मी हसले आणि म्हणाले, अरे, आपण आपले काम नीट समजून घेतले की काही अडचण येत नाही. तुला मी मदत जर तुला हवी असेल तर. तो बोलला, मला आवडेल तुमची मदत घ्यायला, पण मला माहित नाही की नेमके मी काय करावे ते. तो असे म्हणताच मी म्हणाले, अरे, मी तुला हळूहळू सगळ्या गोष्टी शिकवित जाते. तुला नीट मन लावून कर सगळे, म्हणजे काही अडचण याची नाही. त्यावर त्याने होकार दिला आणि त्याच क्षणापासून मी त्याचे ठेरळ चालू केले. दिवस जात होते. मी आणि सुरेश चांगले जवळ आलो होतो. आम्ही एकाच केबिन मध्ये बसत असल्याने आता आम्ही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगत होतो. त्यातच तो आणि मी दोघे पण बाहेर गावचे असल्याने आमच्यात एक जवळीकता निर्माण झाली होती. तो मला सगळ्या गोष्टी सांगत होता. मला त्याचे आकर्षण वाटत होते. त्याला कोणीच गर्लफ्रेंड नव्हती आणि मला पण कोणी बॉयफ्रेंड नव्हता. त्यामुळे मी त्याच्यावर गळ टाकायचे ठरवलंय आणि त्या हिशोबाने त्याच्याशी वागायला चालू केले. सुरेश, तुझ्यात अजून काही म्हणावा तसा फरक पडला नाही. मी असे म्हणताच त्याचा चेहरा पडला आणि मला म्हणाला, मी अजून काय करावे हे बघ. आपण एक काम करू, आपण आजपासून बॉस सेक्रेटरी असा गेम खेळू. आजपासून तुला तुझ्या बॉसच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. एक चांगले सेक्रेटरी होण्यासाठी आपल्या बॉसच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. त्याने होकार दिला आणि आमचा गेम चालू झाला. मी रोज त्याला ऑर्डर देऊ लागले आणि तो रोज माझ्या इच्छा पूर्ण करू लागला. हे करत असताना मी कधी थोडी पर्सनल गोष्टी पण सांगायला चालू केले होते. त्याला मी घरी बोलावू लागले होते. माझे जेवण बनवायला सांगू लागले होते. एकदा मी त्याला सकाळीच घरी बोलावले. मी अंघोळ करून येते, तू बस, असे म्हणून मी अंघोळीला गेले. मी मुद्दाम माझा टॉवेल आणि कपडे बाहेर ठेवले होते. थोड्याच वेळात मी आतून हाक दिली, ओ सुरेश, ऐक ना, माझे कपडे ठेवलेत ते दे. तो बोलला, मी कसा देवते. त्याने बाहेरून आवाज दिला. मग मी बोलले, अरे कसा काय, तू माझा सेक्रेटरी आहेस तर तुला ऐकावे लागेल. मी असे म्हणताच त्याने माझे कपडे आणून आत दिले. मी दार उघडून थोडीशी त्याला दिसेनाशा बेताने उभी होते. मला त्याने बघितले. मला तो आता एकसारखा बघू लागला. त्याच्यातील पुरुष जागा व्हायला फार वेळ लागला नाही. मी त्याच्याकडे पाहताच त्याने नजर फिरवली, पण त्याच्या अंगात आग लागली होती. मग स्वतःला रोखू शकला नाही आणि एकदम त्याने, मी पण काही बोलू शकले नाही. माझा मनासारखं होत होते. मी त्याला प्रतिसाद देत गेले. काही वेळेनंतर सर्व शांत झाले. तो बोलला, मला खूप बरं वाटत आहे. माझी पहिली वेळ खूप चांगली राहिली
आणि नंतर आम्ही नेहमी हा खेळ खेळत होतो.